हॅलो, आज आहे आमच्या घरी हळदी-कुंकू आणि हळदी-कुंकू कसं होतंय हे मी तुम्हाला दाखवते. बरं इकडे भोपाळला म्हणाल ना तर हळदी-कुंकू काय होतं इथपासून बायकांना समजवावं लागतं आणि असो पण जी आपली परंपरा आहे ती मला करायला आवडते आणि मी अगदी थोडक्यामध्येच हळदी-कुंकू करते. म्हणजे खूप जणींना असं नाही बोलवत, अगदी मोजक्या जणीच असतात, पण मी करते. आणि ज्यावेळेला मी सुरुवातीला इथे आले होते ना, त्यावेळेला मी पहिलं वर्ष वगैरे नाही केलं. कारण त्यावेळेला मलाच समजायला थोडासा उशीर झाला. मला सगळं म्हणजे बाहेरच्या सगळ्यांशी ओळख-पाळख व्हायला पण उशीर झाला. त्याच्यामुळे मी पहिली वर्ष काही नाही केलं होतं. पण आत्ता मी त्याच्यानंतर थोडं चालू केलंय. आणि सगळ्यात आधी मी देवाला वाण देऊन घेतलंय आणि त्याच्यानंतर माझी छोटीशी रांगोळी बघा, अगदी मी घाईघाईमध्ये काढलंय आणि माझं वाण काय आहे मी दाखवते. बरं मी इथे टिकल्याची पाकिट्स आणले, त्याच्यानंतर महावर आहे आणि ज्या मुली येतील त्यांच्यासाठी मी कानातले आणलेत आणि सगळ्यांसाठी डबे आणलेत. बरं हळदी-कुंकू झाल्यानंतर नाश्त्यासाठी मी इथे इडली, चटणी, सांबार आणि गुलाबजाम असा माझा मेनू आहे. चटणी आणि सांबार मी आधीच बनवून घेतलंय आणि म्हटलं इडली गरम-गरम लावून घेते. कारण मी त्यांना 7चा टाईम दिला होता. त्याच्या आधी म्हटलं मी थोडंसं इडली काढून घेईन. कारण मग नंतर आल्यानंतर माझी घाई होईल आणि मला सगळं एकदम निवांत, एकदम आरामात आणि सगळे आल्यानंतर त्यांना पण टाईम द्यायला हवा. त्याच्यामुळे मी सगळं माझं आधीच गडबडीत आवरून घेतलंय आणि छान मग सगळ्याजणी आल्यानंतर मग आम्ही हळदी-कुंकू द्यायला सुरुवात केली. बरं लाडू वगैरे म्हणाल तर लाडू वगैरे मी बाहेरूनच आणले होते. कारण हळदी तिळाचे लाडू मला काही बनवायला जमले नव्हते आणि मी ॲक्चुअली कधी बनवले पण नाही आहेत आणि मला टाईम पण नाही भेटला. पण येस, जसं मी ज्यांना बोलवलं होतं त्या सगळ्या जणी आल्या आणि छान आम्ही हळदी-कुंकू केलं. बरं हे हळदी-कुंकाच्या पाठीमागे मला असं वाटतं ना, आजूबाजूचे सगळेजण भेटतात, आपलं बोलणं होतं, भेटणं होतं आणि छान टाईम जातो. ॲक्चुअली हे सगळे आल्यानंतर त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स पण वाटतं, गप्पा-टप्पा होतात. कारण पहिल्यासारखं ना, पहिल्यांदा कोणाच्याही घरी उठून कोणीही जात होतं, पण आजकाल असं नाही होत आणि सिटीमध्ये तर बिलकुलच नाही होत. जर काही रिझन असेल, काही कारण असेल, कुणाकडे काही फंक्शन असेल, तरच जाणं-येणं आपलं होतं, नाहीतर नाहीच कोणी जात. असो मस्त-मस्त सगळ्यांना मी छान वाण वगैरे दिलं, त्याच्यानंतर हळदी-कुंकू वगैरे दिलं आणि जी मी छान इडली चटणी बनवली होती एवढ्या हौशीने, ती सगळ्यांना आवडली आणि सगळ्यांनी खाऊन घेतली. त्याच्यानंतर सगळ्यांनी उखाणे वगैरे पण घेतले. सगळ्यांना उखाणे काय आहेत हे माहीत नाही, पण ज्यांना माहिती आहेत त्यांनी नक्की घेतले. झमक-झमक चालत होती, घड्याळीकडे पाहत होती, घड्याळीत वाजला एक आणि प्रगतीच्या पदरी बांधली श्रीमंताची लेक. असे सगळ्यांनी मस्त-मस्त असे उखाणे घेतले. त्याच्यानंतर मस्त आम्ही खाऊन घेतलं सगळ्यांनी. सगळ्यांना इडली, चटणी, सांबार आवडलं आणि त्याच्यानंतर वर्षा आली होती, तर वर्षाने माझ्या हातावर छानशी मेहंदी काढली. बरं तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला मला नक्की सांगा.